आपण पाहत आहात महानगरपालिका निवडणूक रिंगणात उभे असलेले माजी नगरसेविका सिंधुताई रामाजी उईके प्रभाग क्रमांक 5मधून निवडणूकसाठी रिंगणात उभे आहेत. आपण जाणून घेऊया त्यांनी केलेले पूर्ण कार्य. मागील 2007 पासून ते नगरसेविका होत्या. त्यांनी प्रभागाचे विविध प्रकारचे कामं केले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांनी कामं केले कशा प्रकारे केले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सिंधुताई, आपण माजी नगरसेवक आहात. 2007 पासून आपण नगरसेविका राहिल्या, प्रभागाचा विकास केला आहे. पण अगोदर वार्ड होता, वार्डमध्ये आपण चांगल्या प्रकारे कार्य केले. 17मध्ये प्रभाग 2चा होता, तेव्हा पण आपण 12. नमस्कार सर्व प्रभाग 5च्या वार्डच्या जनतेला माझा नमस्कार. जय सेवा, जय भीम. आणि रामाजी उईके ST वर्गातून हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उभे आहेत. आम्ही त्यांचा सर्वे केलेला आहे. या अगोदर यांच्या धर्मपत्नी सिंधुताई उईके हे 2 टर्ममध्ये वार्ड प्रभागामध्ये ते नगरसेविका राहिले. ह्या वार्डात त्यांनी विकासाचे भरपूर असे कामं केले. ज्या काळामध्ये खरंच गरज होती, जरूरत होती, पाण्याची समस्या, अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी त्या काळात तोंड दिलं. आणि 2017मध्ये पक्षाने पुन्हा रामजी उईके यांना निवडणुकीत उभे केले. त्यात ते सेकंड क्रमांकावर राहिले. त्यांचे जे विकासाचे कामं आहे, वहिनीसोबत त्यांनी भरपूर कामं केले आणि सामोरी त्यांचं विजन तेच राहील कामाच्या. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रामाजी उईके साहेब, नमस्कार. आपण काय विजन घेऊन रिंगणात उभे आहात आणि पक्षाने तुम्हाला जे विश्वास दाखवलेला आहे त्यात आपण काय खरं उतरणार? गोष्ट असं आहे, 2007 पासून माझी पत्नी 2 टर्म नगरसेविका राहिली. त्याच्या कामाची पाहणी मीच केली. त्यावेळेस कसं होतं, 2 वेळा निवडून आल्याच्या नंतर बी महानगरपालिकेने जी सत्ता आमची नव्हती, भाजपाची सत्ता होती. आणि भाजपाच्या सत्तेत असल्यामुळे कामाच्या फंड आणण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या. तरी आपण नगरसेवकाच्या माध्यमातून जे प्रयत्न करून ते इथले कामं केले. आणि आमचे आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब, माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेब, त्यांच्या फंडातून मी पुष्कळचे कामं केले. समाज भवनाचे कामं केले आहे, हे समाज भवन आहे, रोडाचे कामं आहे, असे पुष्कळ. आणि समाज भवनाचे कामं असे मतलब का नाही तर आपण मंदिरच बांधले. समाज भवनाच्या माध्यमातून मतलब विहाराचे बी कामं झालेले आहेत आणि मंदिराचे बी समाज भवनाचे कामं झाले आहेत. जसे किनकडे लेआउटमध्ये तिथं रस्ते नव्हते, ते रस्ते डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या फंडातून तिथं आपण सिमेंट रोडाचे कामं केले. त्यानंतर 2017ला हे कामं पाहून झाले. राऊत साहेबांनी 2017च्या इलेक्शनमध्ये मला माझ्यावर विश्वास देऊन झाली, मला उमेदवारी दिली आणि मी बराच चांगला लढत दिली. इथे 6,962 वोट घेऊन सेकंड क्रमांकावर राहिले. त्यानंतर BJPचे 4 नगरसेवक आले. आज वार्डाची परिस्थिती अशी आहे का गटारपासून तर सगळ्या पुरे गटार असे वाहत राहतं. अशी दुर्दैवी हालत आहे का ते का नाही का विचारणाऱ्या पुरे वाट सडून गेला आहे. त्या परिस्थितीमध्ये लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडे तक्रार करतात का भाऊ बनते तर नगरसेवक आके भेटते नहीं, कम से कम आप कुछ करो. तो मेरे से जितना नगरसेवक नसल्या नाही बी आहो तरी मी त्यांच्या समस्यासाठी जे माझ्याकडून होते ते मी करतो. आणि आज जसा की
इलेक्शन आता लागलेलं आहे प्रभाग 5च्या. त्याच्यामध्ये मी रिंगणामध्ये उभा आहे. तर राहिलेल्या समस्या अगर जनता मला आशीर्वाद देते तर मी जो आज जी परेशानी आहे जो प्रभागामध्ये वार्डामध्ये गटरीची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, जे कामं आपण केले त्याच्यानंतर ते कामं काही दिसत नाही. अगर मला अगर जनतेचा प्रतिसाद मिळाला तर मी हे सब कामे सोडवण्याचा प्रयत्न करतो. रामाजी साहेब, हा जो क्षेत्र आहे हा कामगार क्षेत्र आहे. गरीब तबक्याचे लोक राहतात. रोजमर्राची जिंदगी रोज कमवतील तेव्हा खातील. हा इथला जो समस्या आणि वरून नागरिकांची समस्या भरपूर आहे. पाण्याची असो, गरडाची रोडाची असो. आता हालीमध्ये हा जो रिंग रोड आहे यात वाहतुकीच्या भरघोस आहे. ॲक्सिडेंट होतात. रोजगार नाही. आमदार साहेब तुमच्या पाठीशी आहेत. जरी सत्ता महानगरपालिकेला BJPची होती, आपण नसताना लोकांचे जे कामं केले आणि समोर पण करणार असे आपण गवाही दिलेली आहे. तर याच्यानंतर आपण जनतेसाठी अजून काय कराल, काय प्रोजेक्ट आणाल, या काय असं काम कराल त्या आधारावर तुम्हाला जनता वोट देईल? सगळ्यात मोठी समस्या इथं कसं आहे का आपल्या इथं पुरा स्लम एरिया भरपूर आहे आणि पुरा मजदूर वर्ग इथं राहतात. मजदूर वर्ग इथं राहतात आणि गरीब परिस्थितीमधून ते इथं राहतात. कारण कसं आहे का आज परिस्थिती अशी आहे का त्यांना रोजचं अन्न आणि रोजचं खाणं हे एक मजबुरी आहे, जरुरी आहे. इथं कसं आहे की रोजगाराचं उत्पन्न झालं पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. आपण प्रभागातल्या जनतेला काय विनंती कराल? प्रभागातल्या जनतेला हे विनंती करणार आहोत की आज जो नगरसेवक होते BJPचे त्याच्यापुढे पुढे त्रासून गेलेले आहे. ते माझ्यापर्यंत येतात, मला समस्या सांगतात. मला स्वतःच लोक बोलतात का तुमचे साहेब की तुम्ही यावेळेस तयारी करा. तर मला माझ्या जनतेला ते विनंती आहे की जशी तुम्ही ना माझ्या पत्नीला 2 तास माझ्या पत्नीवर विश्वास केला तसा आपण माझ्यावर विश्वास करून मला अगर निवडून आणला आणि त्या समस्या जे आहे ते फक्त सोडवण्याचा प्रयत्न. आमच्या प्रभागामध्ये दोन शाळा आहे, एक हिंदी आणि एक उर्दू. तिथं मुलांना बसण्यासाठी जागा अपूर्ण पडत होती. अपूर्ण पडल्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा नसती. त्यामुळे शाळेसाठी मी सिंधुताई विखे यांच्या प्रयत्नानं उर्दू शाळेला 16 लाखाच्या फंड आणून सांगितले. ते वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. तसेच हिंदी शाळेला पण 20 लाख रुपयाच्या फंड आणून सांगितले त्या शाळेचं बांधकाम करतो. आणि माझ्या वार्डामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना नाही होता. तर मी त्यावेळेस महानगरपालिकेतून एक दवाखाना किरायाच्या बेसिकवर आणलेला होता. धनराजी हिवरकर यांच्या इथे ते दवाखाना होता. तो 3 वर्षाचा ॲग्रीमेंट होता. आपण तिथं 5 वर्ष चालवला. जो घरमालक तो महानगरपालिकेपासून किराया नाही घेतला त्यांनी. तिथे दवाखाना चालवला. तो दवाखाना 5 वर्ष चालल्याच्या नंतर तो दवाखाना बाहेर जात होता, बांगलादेशमध्ये जात होता. माझ्या एरिया स्लम असल्यामुळे मी म्हणलो दवाखाना इथून बाहेर जाईल तर माझ्या इथच्या नागरिकाला सुविधा कशी मिळणार, यासाठी दवाखान्यासाठी जागा खूप शोधण्यात आली. जागा कुणी मला सल्ला देत होते, कुणी म्हणे गार्डनमध्ये बनवा, रामदेवनगर गार्डनमध्ये, कुणी म्हणे हिंदी शाळेपाशी बनवा. पण जागा उपलब्ध नसल्यामुळे ते तिथं काही बनू शकलेलं नाही. मग आमच्या इथे पंचवटी नगरचे NIT ग्राउंड आहे. तिथं मला जागा सुचवली.
आणि ते मला पटली पण आता त्याच्यासाठी फंड लागत होता. मी आमदार आमचे माननीय आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्याकडे मी विनंती केली तर साहेब आपल्या इच्छा दवाखाना महानगरपालिकेचा तो बाहेर जात आहे, आपण आपल्या निधीतून एक समाजभवन बांधून द्या ताकी हा दवाखाना तिथं शिफ्ट होऊ शकतो. राऊत साहेबांनी माझ्या शब्दाला मान देऊन सांगितले तिथे एक समाजभवन 15 लाख रुपये देऊन त्यांनी बनवून दिला आणि आज तो दवाखाना पंचवटी ग्राउंडमध्ये कुंदनलाल गुप्ता नगरच्याच नावाने तिथे चालू आहे. आज त्या गोरगरीब जनताला त्याचा प्रतिसाद मिळून आणि ते गार्डन आपण निर्माण केलं, हा त्याबद्दल काय सांगाल? गार्डन मतलब कसं आहे, आमचा हे एवढा मोठा परिसर आहे. आमच्या प्रभागामध्ये इथून ते राणी दुर्गादेवी चौकापर्यंत एकही गार्डन नाही. ते कम से कम बाजूला विनोबा भावे नगर आहे, कळमना आहे, या साईडला एकही गार्डन नव्हता. ती कल्पना माझ्या दिमागात आली. मी जागा शोधली तर नामदेवनगरमध्ये एक जागा आहे गार्डनसाठी. त्यासाठी म्हणलं आपल्या इथं गार्डन असल्या पाहिजे, कारण की आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक विचारला फिरायला जातात, रोडावर जातात, रिंग रोडवर फिरायला जातात. इथं कसं आहे ते जाण्यामुळे तिथं ॲक्सिडेंट व्हायचा खूप मोठा होता, तर तकलीफ होते. तर त्यासाठी म्हणलं इथं आपलं गार्डन झाल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी सिंधुताई उईके यांनी बहुत प्रयत्न करून सांगितलं. महानगरपालिकेतून निधी तिथून आणून त्यांनी तो गार्डन उभारण्यात आला आहे आणि त्याच्या लोकार्पण सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. आज तो तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे.